नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी हेल्दी रेसिपी, मूग डाळीचा इन्स्टंट हेल्दी ढोकळा। हाय प्रोटीन आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात। सर्वप्रथम मी इथे अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे। डाळ स्वच्छ धुवून मी इथे 1 ते 2 तास पाण्यात भिजत ठेवली आहे। 1 ते 2 तास झाल्यावर तुम्ही पाहू शकतात की डाळ छान भिजली आहे। डाळीतले पाणी काढून आता आपण डाळ मिक्सरला वाटून घेणार आहोत। डाळीसोबत मी वाटणार आहे आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घेतला आहे, मीठ चवीनुसार आहे, 1 ते 2 हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे। हे फ्रूट सॉल्ट किंवा इनो याला म्हणतात। हे आता आपण बाजूला ठेवून देऊ, याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे। सर्व साहित्य आपण त्यात टाकून वाटून घेऊया। मिश्रण वाटून झाले आहे। ही अशी कन्सिस्टन्सी दिसायला पाहिजे। मी त्याला आता बोलमध्ये काढून घेतले आहे। ढोकळा वाफवण्यासाठी मी कढईत स्टँड ठेवून पाणी गरम करायला ठेवले आहे। खूप पाणी घ्यायचे नाही आपल्याला। घेऊया आपण इनो किंवा फ्रूट सॉल्ट। मी अशा डब्याला तेल लावून घेतले आहे। आता आपण टाकूया इनो। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी मी त्यावर टाकते आहे 1 ते 2 चमचा पाणी। पाणी टाकल्यावर लगेचच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। ही प्रोसेस खूप लवकर करायला पाहिजे। आता मी हे मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात काढून घेते आहे। इथे भांड्याला मी थोडे आपटून घेते आहे, कारण मिश्रणामध्ये कुठलेही एअर बबल्स राहू नये। ढोकळा आपण 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊया। 10 ते 15 मिनिटं झाल्यावर आपण टूथपिकच्या साहाय्याने ढोकळा आतपर्यंत नीट शिजलाय की नाही बघूया। टूथपिक क्लिअर निघाली, याचा अर्थ आपला ढोकळा आतपर्यंत नीट शिजला आहे। गॅस बंद करून आपण भांडं थंड होऊ देऊया। ढोकळ्यासाठी आपण फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी घेतली आहे मोहरी अर्धा चमचा, कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग आणि वरतून गार्निश करण्यासाठी कोथिंबीर। मी तुम्हाला इथे कट करून दाखवते आहे। ढोकळा किती आतपर्यंत छान आपला सॉफ्ट झालेला आहे। तेल गरम झाले आहे। गॅस बंद करून मी यात टाकले आहे मोहरी, कढीपत्ता आणि हिंग। फोडणी आता छान आपली तडतडली आहे। आता आपण याला ढोकळ्यावर टाकूया। जर तुम्ही डाएट करत असाल तर हा अगदी उत्तम ऑप्शन आहे। तुम्ही याच्यावर फोडणी स्किप करू शकतात आणि तो असाही छान लागतो खायला। तयार झाला आहे आपला हाय प्रोटीन असा मूग डाळीचा ढोकळा। कोथिंबीरने गार्निश करून घेऊया। घरी नक्की ट्राय करा ही हेल्दी रेसिपी। मस्त पुदिनाची चटणी आणि चिंचेच्या चटणीसोबत एन्जॉय करा। अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।